गवळी कुटुंबामधील आणखी एक व्यक्ती पालिका निवडणुकांच्या रिंगणात। अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळा 207 या प्रभागामधून निवडणूक लढवणार आहे। वाशिमच्या कारंजामध्ये विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। यामुळे कारंजामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बळ मिळालं अशी चर्चा होती आहे। बीडमधल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांची पक्षाला सोडचिठ्ठी। बाहेरचे लोक येऊन ऐन निवडणुकीमध्ये प्रयोग करतात। पंडित कुटुंबियांकडे क्षीरसागर यांचा रोख असल्याची चर्चा, तर योगेश क्षीरसागर पत्नीसोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राज्यामधल्या राजकारणामध्ये आता नवीन पक्षाची एंट्री होती आहे। मेघालय राज्यामधील लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा यांच्याकडून नॅशनल पीपल्स पार्टी पक्षाची स्थापना। भारतामधील आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये खांडगाव फाट्यावरती भरारी पथकाची कारवाई। नाकाबंदीच्या दरम्यान 1 कोटी रुपयांची रक्कमही सापडली। कन्स्ट्रक्शन कंपनीची ही रक्कम असल्याची प्राथमिक माहिती। मीरा रोडमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उभारलं अत्याधुनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन। जगामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कला दालन उभारलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।